सर, काही दिवसांपूर्वी गाय चोरल्या गेल्याचा प्रकार घडला होता आणि त्यातून वर्ष झाल्यासाठी आरोपी देखील ताब्यात घेतलेला आहे. काय केलेलं सर्व प्रकरण? दिनांक 23/12/25 रोजी यातील फिर्यादी श्रीमती स्नेहलता मदने ह्या संध्याकाळी रात्री 11 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये आल्या व त्यांनी सांगितलं की त्या पवार फार्म हाऊस होडी रोड या ठिकाणी काम करतात. त्यांच्या गोठ्यातली एक गाय ही चोरीला गेलेली आहे. त्या अनुषंगाने आमच्या पोलीस DVचे अधिकारी श्री तलवडे साहेब यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून CR नंबर 408/25 कलम 303(2) चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये DV पथकाचे PSI तलवडे साहेब, पोलीस हवालदार जाधव, पाटील, दळवे, खडके आणि मस्कर यांनी तात्काळ 2 तासामध्ये तपास करून आपल्या नदीवर जी शाळा आहे, आपल्या नदीवर बदलापूर शाळा, त्याच्या पलीकडे जाऊन सदर गाय त्यांना मृत अवस्थेत सापडली व कोणीतरी तिला चोरून कापली असली आपली शंका निर्माण झाल्यानंतर एक रिक्षा भेटली होती. त्या रिक्षाच्या तांत्रिक तपासावरनं त्यांनी याच्यातले पहिला आरोपी इमाम अब्दुल रफिक शेख हा रिक्षाचालक आहे, बदलापूर गावातलाच आहे, त्यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सखोल चौकशी करून त्याला अटक केली. त्यामध्ये आपण गाय जे कापतात त्याचं ते प्राण्यांचे जे कत्ल करतात ते कलम वाढवण्यात आले त्यामध्ये, आणि त्याच्याकडून ती जागा निष्पन्न करून घेतली. पूर्ण ती कायदेशीर पंचनामा केला त्या माणसाचा. पशु अधिकारी बोलवले, त्याचाही पंचनामा केला. सरकारी पंचमुळे त्याचा व्यवस्थित पंचनामा केला की साक्ष्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये दुसरा आरोपी आपल्याला निष्पन्न झाला, नदीम उबेदुल्ला फारुकी. हा बदलापूर गावामध्ये जावई म्हणून राहतो. मूळचा तो मुंबईचा देवनारचा इकडचा आहे. त्यासही आज अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पुढील तपास आता आपण करत आहोत. किंवा याच्या आरोपींची पार्श्वभूमी काय? आरोपीची पार्श्वभूमी एक जो दुसरा आता पकडलेला आहे नदीमुल्ला हा बेकार आहे आणि पहिला आहे तो रिक्षाचालक आहे शेख म्हणून. पण यांच्यावर काही संबंधित काही गुन्हे दाखल आहेत अद्याप यापूर्वी दोघांवर काही गुन्हे दाखल नाही, पण ते कोणाच्या मदतीने त्यांनी हे काम केलं तर याचाही आपण आता पोलीस कस्टडीमध्ये तपास करत आहोत. आजच आपल्याला त्यांची PC भेटली आहे, त्याच्यामुळे आपण तपास करत आहोत. किती दिवसांची PC आहे? इम्रानला आपल्याला 3 दिवसाची PC भेटली होती. त्याच्यामध्ये आपण हा नदीमुल्ला त्याचं नाव निष्पन्न केलं आहे आणि नदीमुल्लाला 1 दिवसाची PC भेटली आहे. दोघांची उद्यापर्यंत आपल्याकडे कस्टडी आहे. यापूर्वी सुद्धा हे असे प्रकार झाले होते, मोक्कांतर्गत कारवाई सुद्धा झाली होती काही आरोपींवरती, परंतु पुन्हा एकदा हेच सगळे प्रकार सुरू झालेले पाहायला मिळतात. कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी तुमच्या माध्यमातून 100% याच्यामध्ये इतरही आरोपी निष्पन्न झाले आहेत आणि ज्यांच्यावर पहिले पण गुन्हे आहेत त्यांच्यावर जी कारवाई आपण पूर्वी केलेली आहे तीच कठोर कारवाई मोक्कासारखी 100% करण्यात येईल. यामध्ये काही संशयाची गोष्ट नाही.